नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नंबर 4 आहे, ज्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ॲनिमल्स पाहिलेला आहे. सो आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहणार आहोत. या आधीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे, ज्यावर जाऊन तुम्ही या आधीचे व्हिडिओज पाहू शकता. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. Sexual reproduction. Sexual reproduction occurs with the help of two germ cells. सेक्शुअल रिप्रोडक्शन नेहमी दोन जर्म सेलच्या मदतीनेच घडून येतं. फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट आर दोज जर्म सेल्स. आणि ते जर्म सेल्स आहेत, एक फिमेल गॅमेट आहे आणि एक मेल गॅमेट आहे. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व असतात. ज्याप्रमाणे आपण बघितलं की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतात आणि ती प्रोसेस फास्ट असते. बट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व असतात आणि ही प्रोसेस स्लो असते. टू मेन प्रोसेसेस ऑकर्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन प्रोसेस घडून येतात. एक तर पहिला आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरं आहे फर्टिलायझेशन. सो फर्स्ट वन आपण बघतोय गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. गॅमेट्स मिओसिसनी फॉर्म होतात. हे आपण ऑलरेडी सेकंड लेसनमध्ये लास्ट पार्टमध्ये पाहिलेलं आहे. इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. आणि मिओसिस घडून येत असताना क्रोमोझोम्स जे असतात तर ते हाफ होतात. जेवढा नंबर असेल त्याचे हाफ ते होणार. आणि हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. आणि त्याच्यामुळे हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होतात. हे सगळं आपण डिटेलमध्ये सेकंड लेसनमध्ये लास्ट पार्टला बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे जी आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन आहे अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स. फर्टिलायझेशनमध्ये डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतं. कशापासून? तर एक हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि दुसरं हॅप्लॉइड फिमेल गॅमेट या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन एक झायगोट फॉर्म होतं आणि ते झायगोट डिप्लॉइड असतं. द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. आणि ते झायगोट डिवाइड होत राहतं, रिपीटेड होतं डिवाइड, आणि त्याच्यानंतर एक एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. आणि हेच एम्ब्रिओ परत डेव्हलप होतं, त्याची ग्रोथ होते आणि त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं. Two parents, that is male parent and female parent, are involved in this type of reproduction. Sexual reproduction मध्ये मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट दोघंही इन्व्हॉल्व असतात. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट ऑकर्स. तर यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं. मेल गॅमेट मेल पॅरेंटपासून आलेला असतो, फिमेल गॅमेट फिमेल पॅरेंटपासून आलेला असतो. दोघांचं फ्युजन होतं आणि त्यापासून एम्ब्रिओ तयार होऊन, झायगोट तयार होऊन, एम्ब्रिओ तयार होऊन आणि मग बेबी तयार होतं. ड्यू टू धिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. आणि त्याच्यामुळेच जे न्यू ऑर्गॅनिझम तयार होईल तर त्याच्यामध्ये दोनही पॅरेंट्सचे जीन्स असतात, व ते रिकम्बाईंड झालेले असतात. म्हणजे एक्झॅक्ट आहे असे जीन्स येत नाहीत, तर त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं आणि मग ते जीन्स न्यू ऑर्गॅनिझममध्ये येतात. हेन्स the new individual shows similarity with the parents for some characters and has some characters different than both parents. त्याच्यामुळेच जे न्यू बेबी असेल, न्यू ऑर्गॅनिझम असेल तर ते दोन्ही पॅरेंट्समधले थोडेसे कॅरेक्टर त्याच्यामध्ये दिसतात. बट काही कॅरेक्टर्स असतात जे दोघांपेक्षाही वेगळे असतात किंवा दोघांच्या कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन पण असू शकतं. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. मग ही डायव्हर्सिटी, ही विविधता कशामुळे येते? तर जेनेटिक व्हेरिएशन यामुळे ही विविधता येत असते. जेनेटिक व्हेरिएशन हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. जेनेटिक व्हेरिएशन त्या ऑर्गॅनिझमला एन्व्हायरमेंटशी, पर्यावरणाशी जुळून घ्यायला मदत करते, त्याप्रमाणे त्याला चेंज करते आणि ते जे काही नवीन ऑर्गॅनिझम असेल तर ते स्वतःचं अस्तित्व जेनेटिक व्हेरिएशनमुळे टिकवून ठेवू शकतं. ड्यू टू धिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स फॉर बिईंग एक्सटिंक्ट. आणि याच्यामुळेच प्लांट्स आणि ॲनिमल्स स्वतःला नष्ट होण्यापासून, ऱ्हास पावण्यापासून वाचवू शकतात. त्याच्यानंतर आहे लेट्स थिंक. दोन क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट वूड हॅड बीन हॅपन इफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅड बीन डिप्लॉइड.
जर मेल आणि फिमेल गॅमेट्स डिप्लॉईड असते तर काय झालं असतं, म्हणजे आता आपण बघितलं की जे गॅमेट्स आहेत मेल आणि फिमेल गॅमेट्स तर त्यांचं मिओसिस होऊन त्यांचे क्रोमोझोम्स नंबर रिड्यूस होतात आणि ते हॅप्लॉईड होतात. पण जर ते दोघं पण डिप्लॉईड असते, म्हणजे फिमेल गॅमेट डिप्लॉईड आहे आणि मेल गॅमेट पण डिप्लॉईड आहे, जर दोघं पण डिप्लॉईड असते तर काय झालं असतं, तर मग जर फिमेल गॅमेट डिप्लॉईड आहे तर त्याच्याकडून 2n, मेल गॅमेट पण डिप्लॉईड आहे त्याच्याकडून 2n, असं मिळून न्यू ऑर्गॅनिझममध्ये 4n क्रोमोझोम झाले असते आणि हा जो क्रोमोझोम नंबर आहे तर हा मेंटेन राहिला नसता आणि याच्यामुळे न्यू ऑर्गॅनिझममध्ये खूप साऱ्या ॲबनॉर्मलिटीज आल्या असत्या. त्याला खूप साऱ्या ॲबनॉर्मलिटीजचा सामना करावा लागेल. ओके. त्याच्यानंतर व्हॉट वूड हॅव बीन हॅपन इफ एनी ऑफ द सेल्स इन नेचर हॅड नॉट बीन डिवाइड बाय मिओसिस. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर एक जो कुठलाही एक सेल आहे तो जर मिओसिसने डिवाईड नाही झाला तर काय होईल, जर मिओसिसने डिवाईड नाही झाला तर मग त्याच्यामध्ये जो नंबर आहे म्हणजे ते जे हॅप्लॉईड होणार आहेत तर ते हॅप्लॉईड नाही होणार, ते डिप्लॉईडच राहतील आणि डिप्लॉईड जर ते राहिले तर त्यामुळे परत ॲबनॉर्मलिटीज क्रिएट होतील, कारण दोन्हीकडून जर डिप्लॉईड सेल्सच आले तर परत जो न्यू ऑर्गॅनिझम असेल तर त्यामध्ये ॲबनॉर्मलिटीज होतील, त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स मेंटेन नाही राहणार. त्यानंतर आहे ए सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये होणारं सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर त्यामध्ये महत्त्वाचा सहभाग कोणाचा असतो, फ्लावरचा असतो. इट इन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होल्स ॲज कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. फ्लावरमध्ये 4 फ्लोरल होरल्स असतात, जसं की पहिला आहे कॅलिक्स आहे, कोरोला आहे, अँड्रोशियम आणि गायनोशियम. अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. हे सगळे सिक्वेन्समध्ये असतात, बाहेर पण असतात, आतमध्ये पण असतात, असं सिक्वेन्समध्ये असतात. आता यामध्ये हे जे 4 होरल्स आहेत यापैकी अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहेत तर त्यांना आपण इसेन्शियल होरल्स असं म्हणतो. आता त्याला इसेन्शियल होरल्स का म्हणतो, तर बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन, कारण ते काय करतात, रिप्रोडक्शन घडवून आणायला मदत करतात. अँड्रोशियम हे मेल गॅमेट आहे, गायनोशियम फिमेल गॅमेट आहे. ओके. आणि हे दोघं काय आहेत, इसेन्शियल होरल्स आहेत, कारण यांच्यामुळेच रिप्रोडक्शन घडून येत असतं. त्यानंतर सेकंड आहे कॅलिक्स अँड कोरोला आर कॉल्ड ॲसेसरी होरल्स. कॅलिक्स आणि कोरोला हे जे 2 राहिलेले होरल्स आहेत तर त्यांना आपण ॲसेसरी होरल्स म्हणतो. का म्हणतो, तर बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर होरल्स. तर हे इनर होरल्सचं प्रोटेक्शन करण्यासाठी, म्हणजे हे जे आतले होरल्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे दोघं रिस्पॉन्सिबल आहेत, कॅलिक्स आणि कोरोला. त्याच्यामुळे त्यांना आपण ॲसेसरी होरल्स असं म्हणतो. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत, कॅलिक्स होरल्सचे जे मेंबर्स आहेत त्यांना आपण सेपल्स म्हणतो. अँड दे आर ग्रीन कलर्ड, आणि ते ग्रीन कलरचे असतात. आणि मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. आणि कोरोलाचे जे मेंबर्स असतात तर त्याला आपण पेटल्स म्हणतो. ते व्हेरियस कलरमध्ये असतात, त्यांचे कलर्स वेगवेगळे असतात. आता या ठिकाणी आपण या फ्लावरमध्ये बघूया. तर या ठिकाणी हे सगळे कोरोला आहेत, म्हणजे कोरोलाचे सगळे मेंबर्स आहेत, पेटल्स आहेत. पेटल्स म्हणजे ज्याला आपण पाकळ्या म्हणतो. त्याच्यानंतर खाली कॅलिक्स आहे, सेपल्स. पानाच्या खाली जे असतं तर ते ग्रीन कलरचं असतं, फ्लावरच्या खाली जे असतं तर ते ग्रीन कलरचं असतं. अ फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल इफ बोथ ओरल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. जर एकाच फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बायसेक्शुअल म्हणणार आहोत. ओके. जसं की या ठिकाणी हिबिस्कस जे आहे तर हिबिस्कस या एकाच फ्लावरमध्ये गायनोशियम पण आहे आणि याच फ्लावरमध्ये अँड्रोशियम पण आहे, म्हणजे दोन्ही पण एकाच फ्लावरमध्ये आहेत तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बायसेक्शुअल. सो बायसेक्शुअलचं एक्झाम्पल आहे हिबिस्कस. अ फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द above mentioned 2 orals is present in the flower, and if only androecium is present it is male flower, and if only gynoecium is present it is female flower. जसं की पपायाचं फ्लावर आहे. आता या ठिकाणी हिबिस्कसमध्ये दोन्ही पण अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लावरमध्ये असतात. बट पपायाचं जे फ्लावर आहे त्याच्यामध्ये अँड्रोशियम वेगळ्या फ्लावरमध्ये असतं आणि गायनोशियम वेगळ्या फ्लावरमध्ये असतं. सो असं जेव्हा असेल गायनोशियम वेगळ्या फ्लावरमध्ये, अँड्रोशियम वेगळ्या फ्लावरमध्ये, तर त्याला आपण तेव्हा जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे त्याला आपण युनिसेक्शुअल म्हणणार आहे. ओके. अँड्रोशियम मेल फ्लावरमध्ये असतं, गायनोशियम फिमेल फ्लावरमध्ये असतं. त्याचं एक्झाम्पल पपाया आहे. आता त्याच्यानंतर आहे मेनी फ्लावर्स हॅव द स्टाल्क फॉर सपोर्ट. खूप साऱ्या फ्लावर्सला स्टाल्क असतं सपोर्ट करण्यासाठी, स्टाल्क देठ असतं सपोर्ट करण्यासाठी, कॉल्ड एज पेडिकल. त्याला आपण पेडिकल म्हणतो. आपण या ठिकाणी फ्लावरमध्ये बघूया की पेडिकल कुठे आहे, तर पेडिकल इथे आहे. ओके, इथे आहे. आणि खूप साऱ्या फ्लावर्सला, म्हणजे मोस्टली सगळ्याच फ्लावर्सला पेडिकल हे असतं. ओके.
आता ज्या फ्लावर्सला पेडिकल असतं तर त्यांना आपण काय म्हणणार, तर सच फ्लावर्स आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट. ज्यांना पेडिकल असतं त्यांना पेडिसिलेट म्हणणार, आणि ज्यांना पेडिकल नसतं म्हणजे ज्यांना स्टाल्क नसतं, ज्यांना देठ नसतो, त्याला आपण ससाईल म्हणणार. ओके. त्याच्यानंतर त्यानंतर पुढे आहे अँड्रोशियम इज मेल ओरल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज स्टेमन्स. अँड्रोशियम हे मेल व्होरल आहे, म्हणजे अँड्रोशियम हा फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, आणि अँड्रोशियमच्या मेंबर्सला आपण स्टेमन्स म्हणतो. गायनोशियम इज फिमेल व्होरल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज कार्पल्स. गायनेशियम हे फिमेल ओरल आहे, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, आणि त्याचे जे मेंबर्स आहेत त्याला आपण कार्पल्स म्हणतो. सो मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड ॲज कार्पल्स अँड दीज मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड. आणि हे मेंबर्स सेपरेटेड असतात किंवा युनायटेड असतात, म्हणजे हे कार्पल्स सेपरेट पण असू शकतात किंवा युनायटेड पण असू शकतात. ओवरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पल. आणि या सगळ्या कार्पल्सच्या बेसला ओवरी प्रेझेंट असते. इथे जर आपण बघितलं डायग्राममध्ये तर इथे आहे ओवरी. त्यानंतर पुढे आहे अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओवरी. ओवरीमधून एक हॉलो स्टाईल येते, तर ही जी आहे ही स्टाईल आहे जी ओवरीमधून बाहेर आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ स्टाईल. तर स्टाईलच्या वरती, स्टाईलचं जे वरचं टोक आहे ते स्टिग्मा प्रेझेंट आहे. ओवरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्ह्यूल्स. तर आता या ओवरीमध्ये आपल्याला खूप सारे ओव्ह्यूल्स दिसत आहेत इथे. हे जे छोटे छोटे आहेत तर ते ओव्ह्यूल्स आहेत. तर एका ओवरीमध्ये वनपेक्षा जास्त ओव्ह्यूल्स असतात. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. आणि प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो सॅक तयार होतं. त्याची डायग्राम आपण इथे बघणार आहोत. ओके. तर इथे पूर्ण ही ओवरी आहे. या ओवरीमध्ये हे सगळे ओव्ह्यूल्स आहेत, आणि ओव्ह्यूल्सच्या मध्ये एम्ब्रियो सॅक आहे जे आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, आणि हे जे एम्ब्रियो सॅक आहे तर ते मिओसिस, ओव्ह्यूलमध्ये जे मिओसिस होतं तर त्यापासून तयार होतं. इच एम्ब्रियो सॅक कंटेन्स ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. प्रत्येक एम्ब्रियो सॅकमध्ये एक हॅप्लॉइड एग सेल असतं. या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की हॅप्लॉइड एग सेल आहे. ओके. आता आपण फ्लावरमध्ये जे काही पार्ट्स असतात जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काम करतात किंवा ज्यांचं इम्पॉर्टन्स आहे ते सगळ्या पार्ट्सची माहिती घेतली. मग नेमकं फ्लावरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते आता आपण बघणार आहोत. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. म्हणजे या ठिकाणी जे एन्थर आहे, तुम्ही बघितलं असेल हिबिस्कस फ्लावरमध्ये छोटे छोटे असे दाणे असतात. सो ते एन्थरमधले जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते स्टिग्मामध्ये ट्रान्सफर होतात. मग हे कसे ट्रान्सफर होणार, तर एकतर हे पॉलिनेशन, याला आपण पॉलिनेशन म्हणतो, की एन्थरमधून पॉलन ग्रेन्स स्टिग्मामध्ये जाणं या प्रोसेसला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. मग हे पॉलिनेशन कसं होणार, तर ते एकतर एबॉयटिक एजंट्स जसे की विंड आहे, वॉटर आहे यांच्यामुळे होऊ शकतं. हवेने हवा येणार तर तेव्हा इथले जे पॉलन ग्रेन्स आहेत ते इकडे जाऊ शकतात, हवेमुळे हलू शकतात. किंवा जे बायोटिक एजंट आहेत, इन्सेक्ट्स किंवा अदर ॲलिमेंट्स जे आहेत जे या पॉलिनेशनसाठी हेल्प करतात तर त्यांच्याद्वारे पण पॉलिनेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे पुढे स्टिग्मा बिकम्स स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. आता या ठिकाणी जेव्हा पॉलिनेशन होतं म्हणजे जेव्हा अँथरपासून जे पोलन ग्रेन्स आहेत ते जेव्हा स्टिग्माकडे जातात तेव्हा स्टिग्मा स्टिकी बनतं, चिकट चिकट बनणार. ओके. पोलन्स जर्मिनेट व्हेन दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा. मग पॉलन्स जे आहेत, पोलन ग्रेन्स जे आहेत ते जेव्हा या स्टिग्मावरती स्टिकी स्टिग्मावरती पडणार तेव्हा ते जर्मिनेट होणार. म्हणजेच काय, अ लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. मग या ठिकाणी एक लॉंग अशी पॉलन ट्यूब तयार होते आणि 2 मेल गॅमेट्स तयार होतात. जेव्हा हे जे पॉलन ग्रेन्स आहेत ते स्टिकी स्टिग्मावरती पडणार तेव्हा त्या ठिकाणी त्या पॉलन ग्रेन्सचं रूपांतर एक पॉलन ट्यूब आणि 2 मेल गॅमेट्समध्ये होतं. ओके. त्याच्यानंतर द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. मग जी पोलन ट्यूब तयार झालेली आहे त्यातून मेल गॅमेट्स कॅरी केले जातात. या ठिकाणी हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावरती पडले. स्टिग्मावरती पडल्यानंतर त्याचं फॉर्मेशन एका पॉलन ट्यूबमध्ये झालं आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे जे आहेत हे 2 मेल गॅमेट्स तयार झाले. ओके. मग आता हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत तर ते या पोलन ट्यूबमधून कॅरी होणार, म्हणजे ते आता खाली येणार आहेत. कुठे येणार आहेत, ओव्ह्यूल्सकडे येणार आहेत, एम्ब्रियो सॅकमध्ये येणार आहेत. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. मग ही जी पोलन ट्यूब आहे तर ती कशामध्ये तयार होते, स्टाईलमध्ये तयार होते. ही जी होलो स्टाईल आहे, जी रिकामी आहे, होलो आहे, तर याच्यामध्ये पोलन ट्यूब तयार होते आणि मग त्यातून जे मेल गॅमेट्स आहेत तर ते खाली एम्ब्रियो सॅकपर्यंत, ओव्ह्यूलपर्यंत येऊन पोहोचतात. ओके. सो त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे 2 मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत. ओके.
सो याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे पॉलन ट्यूब रिचेस द एम्ब्रिओ सॅक वाया स्टाईल. ओके, स्टाईलमधून पॉलन ट्यूब खाली एम्ब्रिओ सॅकपर्यंत आलेली आहे. इथे आपल्याला दिसते ती खाली एम्ब्रिओ सॅकपर्यंत आलेली आहे. आणि त्याच्यानंतर टिप ऑफ द पॉलन ट्यूब ब्रस्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन द एम्ब्रिओ सॅक. मग या ठिकाणी पॉलन ट्यूब जी आहे त्याचं जे टिप आहे तर ते ब्रस्ट होतं, म्हणजे त्याची जी टिप आहे तर ती ब्रस्ट होणार म्हणजे ते असं फुटणार आणि त्यामधून हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत तर ते आतमध्ये येणार आहेत. ओके, आतमध्ये म्हणजे एम्ब्रिओ सॅकमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर 1 मेल गॅमेट युनाइट्स विथ एक सेल. मग या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक जे आहे आता या ठिकाणी हे जे एम्ब्रिओ सॅक आहे तर ते आतमधून अशा प्रकारे असतं. ओके, जे ओव्ह्यूलमध्ये आहे एम्ब्रिओ सॅक तर ते आतमधून अशा प्रकारे असतं. मग इथे आपल्याकडे 2 मेल गॅमेट्स होते. मग त्यातलं जे 1 मेल गॅमेट आहे तर ते एम्ब्रिओमध्ये असणारे जे एक सेल आहे त्याच्यासोबत युनाईट होतं. म्हणजे मेल गॅमेट प्लस एक सेल जेव्हा युनाईट होणार तेव्हा त्यापासून काय फॉर्म होणार, झायगोट. आता जेव्हा झायगोट तयार होणार एक सेल प्लस जेव्हा हा जो मेल गॅमेट आहे 2 मेल गॅमेट आहे त्यातला एक मेल गॅमेट मिळून या ठिकाणी झायगोट तयार होणार. ओके, मग जे दुसरे मेल गॅमेट आहे ते कुठे जाणार तर तेही या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होणार आहे. आता इथे जे झायगोट तयार झालं म्हणजे मेल गॅमेट येऊन मेल गॅमेट एक सेलकडे आला, युनाईट झालं आणि झायगोट जे तयार झालं तर याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. ओके, आणि फर्टिलायझेशन म्हणजे काय हे पण ऑलरेडी आधी बघितलेलं आहे. तर जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट युनाईट होणार तेव्हा त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. आणि एक सेल हे काय आहे, फिमेल गॅमेट आहे. सो फिमेल गॅमेट प्लस हे जे मेल गॅमेट आहे यांचं हे जेव्हा युनाईट होणार तेव्हा फर्टिलायझेशन घडून येणार. आणि सेकंड जे मेल गॅमेट आहे, दुसरं जे मेल गॅमेट आहे तर सेकंड मेल गॅमेट युनाइट्स विथ 2 पोलार न्यूक्लियाय. या ठिकाणी आपण बघितलं होतं की 2 पोलार न्यूक्लियाय तयार झाले होते. सो जे 2 पोलार न्यूक्लियाय तयार झालेले आहेत तर या 2 पोलार न्यूक्लियायसोबत हा जो दुसरा मेल गॅमेट आहे तर तो युनाईट होतो. ओके, एक मेल गॅमेट ऑलरेडी एक सेलसोबत युनाईट झालेला आहे आणि दुसरा मेल गॅमेट जो आहे तर तो पोलार न्यूक्लियायमध्ये जाऊन त्यांच्याशी युनाईट होतो आणि मग तिथे एंडोस्पर्म तयार होतं. ओके, इथे काय तयार होणार, एंडोस्पर्म तयार होणार. आणि ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन धिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये 2 न्यूक्लियाचा समावेश होतो, 2 न्यूक्लियाय भाग घेतात. त्याच्यामुळे या फर्टिलायझेशनला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. ओके, हे डू यू नो. तर डू यू नोमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली 1 फ्लावर और 2 फ्लावर्स बोर्न ऑन सेम प्लांट इट इज कॉल्ड एज सेल्फ पॉलिनेशन. जेव्हा पॉलिनेशन एका फ्लावरमध्ये किंवा जर 2 फ्लावर असतील, युनिसेक्शुअल असेल तर 2 फ्लावरमध्ये घडून येतं, बट ते दोघं पण जर एकाच प्लांटवरती असतील तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणणार. वेअरॅज इफ इट इन्व्हॉल्व्स 2 flowers born on 2 plants of same species it is called as क्रॉस पॉलिनेशन. बट जेव्हा हे दोन्ही पण फ्लावर्स दुसऱ्या प्लांट्सवरती असेल, म्हणजे एका प्लांटवरती नाही दुसऱ्या प्लांटवरती, बट त्यांचं स्पीशीज सेम आहे तर तेव्हा त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आहे While discovering the new high-yielding and resistant varieties of plants, scientists bring about the pollination with the help of brush. मग आता हे जे पॉलिनेशन आहे तर ते एबॉयटिक किंवा बायोटिक एजंट्सनी होतं. बट जेव्हा सायंटिस्टला नवीन एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा असेल किंवा नवीन एखाद्या व्हरायटी ऑफ प्लांटचा शोध लावायचा असेल तर तेव्हा ते पॉलिनेशन जे आहे तर ते ब्रशच्या सहाय्याने घडून आणतात. म्हणजे ब्रशच्या सहाय्याने ते जे पोलन ग्रेन्स आहेत एन्थरमध्ये तर ते स्टिग्मामध्ये ट्रान्सफर करायचे. आपण बघतोय सीड जर्मिनेशन. जेव्हा आपण सीड जमिनीमध्ये लावतो, जेव्हा आपण बी जमिनीमध्ये पेरतो तर तेव्हा त्यापासून पण प्लांट तयार होतं. मग ते पण एक प्रकारचं रिप्रोडक्शनच आहे. मग ते कसं होतं, सो त्यासाठीच एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. तर टेक अ सुटेबल ग्लास वेसल लाईक कोनिकल फ्लास्क और बीकर. तुम्हाला एक ग्लास वेसल घ्यायचं आहे, काचेचं भांडे घ्यायचं आहे, ते कोनिकल फ्लास्क किंवा बीकरसारखं असेल असं. ॲड सम गार्डन सॉईल इन इट अँड सॉ सम पल्स ग्रेन्स इन इट इन सच अ वे दॅट यू कॅन ऑब्झर्व देम थ्रू ग्लास. मग तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी बागेमधली माती टाकायची आहे आणि काही जे कडधान्याचे बी आहे तर ते पेरायचं आहे त्याच्यामध्ये. असं पेरायचं आहे की जेणेकरून तुम्हाला काचेच्या बाहेरून त्यांना आतमध्ये जे चाललं आहे ते पाहता येईल. वॉटर इट एव्हरी डे अँड रेकॉर्ड द चेंजेस. आणि तुम्हाला त्याला पाणी घालायचं आहे रोज आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस होते ते तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत. ओव्ह्यूल डेव्हलप्स इंटू सीड अँड ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. जेव्हा फर्टिलायझेशन, आता आपण बघितलं फर्टिलायझेशन कसं होतं, मग जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा ओव्ह्यूल जे आहेत, खूप सारे ओव्ह्यूल्स असतात, 1 किंवा मोर असतात. सो ते जे ओव्ह्यूल आहेत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सीडमध्ये होतं आणि ओव्हरी जे आहे तर ते ओव्हरी फ्रूट बनतं. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉईल अंडर फेवरेबल कंडिशन. आणि जे सीड्स आहेत म्हणजेच जे ओव्ह्यूल आहेत सीड्सच्या रूपामध्ये असलेले तर ते जेव्हा जमिनीवरती पडणार
जेव्हा आपण फळ ब्रेक केल्यानंतर सीड्स जेव्हा जमिनीवरती पडणार तर ते जर्मिनेट होणार सॉईलच्या आतमध्ये, जेव्हा अनुकूल कंडिशन असेल तेव्हा. झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर्ड इन एंडोस्पर्म ऑफ सीड अँड थस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म्ड. आणि आपण आधी बघितलं की एंडोस्पर्म तयार झालं होतं जेव्हा एक मेल गॅमेट पोलर न्यूक्लियासोबत युनाईट होणार, तर तेव्हा तिथे एंडोस्पर्म तयार होतं. मग एंडोस्पर्ममध्ये फूड स्टोअर केलेलं असतं, सो ते त्या फूडच्या आधारे झायगोट जे आहे तर ते डेव्हलप होतं. ओके, झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर्ड इन एंडोस्पर्म ऑफ सीड. सीडच्या एंडोस्पर्ममध्ये जे काही फूड असेल त्याच्या आधारे झायगोट डेव्हलप होतं आणि त्याच्यामुळे नवीन प्लांटलेट तयार होतं, नवीन अंकुर तयार होतं आणि यालाच आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो. आणि अशा प्रकारे सीडमध्ये रिप्रोडक्शन होऊन नवीन ऑर्गॅनिझम म्हणजेच नवीन प्लांट तयार होतं. प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ज्याच्यामध्ये आपण फर्टिलायझेशन पाहिलेलं आहे, गॅमेट फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर सीड जर्मिनेशन पाहिलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स पाहणार आहोत आणि मग त्यानंतर आपण राहिलेले जे काही टॉपिक्स असेल ते कवर करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.